हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी वास्तुशांतीचा डेकोरेशन करणार आहे आणि माझ्या नंदेची वास्तुशांती आहे. हे जे मी खरेदी केली होती ती माझ्या नंदेच्या गारव्यासाठी होतं. म्हणजे नंदवायला आणि नंदेला खरेदी केली होती त्यांच्याच गावात येऊन, कारण मला तसं टायमिंग मिळालं नाही. दिवसभर क्लासमध्ये गेल्यामुळं येताना मला सोफा सेट पण जो काय होतं ते सिलेक्शन करून यायचं होतं, त्यामुळं मला बिलकुल टायमिंग मिळालं नाही. संध्याकाळचे 7:30 वाजलेला आणि ही निळी साडी जी आहे ते मी गिफ्ट आणली त्यांच्यासाठी. आणि ह्या ज्या बाकीच्या साड्या ज्या आहेत त्या त्यांनी पाहुण्यांसाठी आमच्यांसाठी वगैरे आणल्या होत्या आणि त्याही दाखवत होते की क्वालिटी कशी आहे किंवा काय. हा मुलगा जो आहे ते माझ्या मोठ्या नंदेचा मुलगा आहे आणि ही जी आहे ती धाकट्या नंदेची मुलगी आहे आणि हा पण धाकट्या नंदेचा मुलगा आहे. मोठ्या नंदेला माझ्या एकच मुलगा आहे. आता ह्या ज्या ड्रेसमध्ये आहेत त्या माझ्या धाकट्या नंद आहेत आणि मोठ्या नंद साडीमध्ये तर तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं. तर डेकोरेशनची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावरती आली होती आणि ते कसं केलं आणि आम्ही एन्जॉय कसं केलं तर हे पूर्ण ब्लॉगमध्ये म्हणजे रेकॉर्ड झालं आहे. त्यामुळं हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आमचं डिस्कशन हे चालू होतं की उद्या काय काय करायचं आहे, काय कोणाला कोणत्या साड्या द्यायच्या आहेत. त्यानंतर आम्हाला लिस्ट काढायची होती. अशा भरपूर गोष्टी जे होत्या आमच्या चालू होत्या. त्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता गारवे सोडायला घेतले. माझ्या धाकट्या नंदेचा आणि अजून कोणाचा तरी एक गारवा होता आणि इथल्या बायका फोनवरतीच लगेच येतात. इकडच्या बायकांना म्हणजे गावच्या बायकांना इगो रुसवे फुगवे बिलकुल नाही. जे काय असतं ते तोंडावरती असतं आणि हेच भारी वाटतं. म्हणजे सिटी आणि खेड्यामध्ये एकच अशी गोष्ट आहे जी की खेड्यामध्ये एखादी गोष्ट जर खटकली तर डायरेक्ट तोंडावरती बोलतात आणि ते तिथंच विसरून जातात. रुसवा फुगवा जो असतो तो जास्त टायमिंग ठेवत नाहीत. तर इथं गारवा सोडण्यासाठी चालू आहे, तुम्ही सोडा मी सोडा असंच चालू होतं. शेवटी सर्वांनी ते गारवे सोडले. आता ह्या ज्या काकी आहेत ते माझ्या नंदेच्या म्हणजे ग्रीन साडीवाल्या नंदेच्या चुलत जाऊबाई आहे आणि हे जे घराला बाशिंग बांधायला आणलं होतं ते मी आणलं होतं. आता हे बघा आम्ही सगळेजण गारवे सोडतो आहे आणि जे आता व्हिडिओमध्ये होते ते माझे नंदबा आहेत. इथं नाव पण घ्यायचं चालू होतं. आवाज काय जास्त आला नाही त्यामुळे मी व्हॉईस नाही मी टाकू शकत. तर खूप छान छान नावं घेतली बायकांनी आणि अक्षरशः 2 ते 3 दिवसात भरपूर गारवे आले होते. तर इथं असं असते की ज्यांनी गारवे आणले आहेत त्यांच्या घरातल्या मुलग्याने किंवा त्यांच्या घरातल्या कर्त्या माणसांनी ज्यांना गारवा आणला आहे त्यांना ते आहेर करायचा असतो. म्हणजे पाहुण्यांचा आहेर असं बोललं जातं. तर पहिला आहेर माझं झालं आहे आणि हे साडी त्यांनी वेअर केले. कमेंट करा साडी कशी वाटली. आणि मी गिफ्टमध्ये लाडू आणलेलं तर इथं आमची मस्ती चालू होती की व्हिडिओमध्ये शूट होतं तुम्ही स्वतःच खाताय असं वगैरे चालू होतं. त्यानंतर नेक्स्ट डे सर्वांना गुड मॉर्निंग या व्हिडिओमध्ये बोलते. तर इथं माझ्यावरती जिम्मेदारी आली होती डेकोरेशन घराला बाहेर आणि घराच्या वरती करायचं. तर टोटल अशी 30 किलो फुलं आणलेली आणि तेच ओवत बसलेलो. आधी सुरुवातीला मीच बसली होते, नंतर मुलं वगैरे घेतली हेल्पला आणि हा होता जो म्युझिक सिस्टीमवाला होता. तर मला डेकोरेशन कसं वाटलं तेही सांगा. एकदम सिम्पलमध्येच केलं होतं. यूट्यूबवर वगैरे इकडे तिकडं बघून नाही, काहीच नाही. इकडं गावाला काही एवढ्या जास्त गोष्टी मिळत नाहीत. जे आहे तेवढ्यातच आम्ही डेकोरेशन केलं होतं. आणि आता बघा जर कार्यक्रम असेल ना 100% आपल्या चेहऱ्यावरती असं पिंपल वगैरे येतच येतं. असं कोणाकोणाला होतं कमेंटमध्ये करून सांगा. आणि थायरॉईड पण थोडंसं वाढलं होतं त्यामुळे गाल वगैरे पण फुगले होते. त्यानंतर इथं चाललं होतं देवपूजा, कारण आज होते होम आणि अजून काहीतरी शास्त्रशुद्ध पद्धतीची पूजा असते ते असते. आणि आपलं जे कुलदैवत असतं ते घराच्या बाहेर पूजून त्याच्यामध्ये छान ऊर्जा आणून घरात नेली जाते. वास्तू शांती ह्यासाठीच म्हटली जाते बहुतेक, मला एवढी जास्त माहीत नाही. पण त्यांचं कुलदैवत होतं सिद्धनाथ. तर सिद्धनाथाची त्यांनी भक्तिभावाने पूजा केली आणि जे पुजारी काका होते त्यांनी छान असे हे वगैरे केले. आता ते सासरे वगैरे माझे आले होते. आता ही जी माझी आहे भाची आहे, आता ती खूप छान लाडाला आली होती आणि माझं आणि काम चालूच होतं. मी नॉनस्टॉप 4 तास फुलं होत होते. आता इथं एक जणांनी त्यांना गिफ्ट केलं होतं, खूप छान झुंबर होतं ते, मला फार आवडलं आणि मी माझं घर झाल्यानंतर असं झुंबर नक्कीच घेणार आहे म्हणून त्यात एक छोटीशी क्लिप घेतली. इथं मी साईडला बसले होते त्यामुळे मी ही क्लिप घेऊ शकले. तर ह्यात व्हिडिओ जर असेल तर पुढं मी दाखवेनच. खूप सुंदर होतं. डायमंड शेपचे खाली ते झुंबरला बीज होते. तर हा दादा जो आहे स्पेशली बाहेरून आला होता लावायला. आणि इथं ज्या होत्या त्या दिवशी सुवासिनी होत्या. तर इथं सुवासिनीचा जो काय पवळ्यांचा प्रोग्राम होता तो होता
आणि त्यानंतर मी जेवढी फुलं ओवल्यात तेवढं मी लावण्याचा प्रयत्न करत होते की बाकी किती शिल्लक राहतात, अजून काही फुलं आणावी लागतात की काय, हे माझं सगळं बोलणं चालू होतं. आणि अजून म्हणजे डेकोरेशन कसं बेस्ट दिसेल आणि काय करायला मग केल्यानंतर छान वाटेल हे चालू आहे आमचं. तर बाहेर जे होते ना ते इथं जे म्युझिक सिस्टमवाले वगैरे जे होते ते आम्हाला सांगत होते की इकडं असं लावा तसं लावा, असं चालू होतं. बाहेरून ते सजेशन देत होते. आणि त्यानंतर बाहेर अंगणात जे रेसिपी करतात ना, काय म्हणतात ते, जेवण बनवणारे तेही आले होते. कारण गुलाबजाम आणि बुंदी आदल्या दिवशीच करावे लागते, कारण गुलाबजाम मुरावं लागतं आणि बुंदीलाही छान पाक मुरावा लागतो त्यासाठी. आणि हे अशी आमची डेकोरेशन सुरू झाली होती. तर गावाकडे काहीच मिळत नाही, त्यामुळे सिम्पलमध्ये सिम्पल आम्ही हे केलं होतं. त्यानंतर इथं काय चालू आहे तुम्हीच बघा. पुढं इथं गुलाबजामुन चालू आहेत आणि बुंदी चालू आहे, त्यामुळे आमची इथं बघण्या आणि इथं खरंच खूप छान सुंदर वास गोड आणि ते चालू होतं. त्यामुळं आम्ही इथं सगळेजण कडेने बसलो होतो. आणि हे पण आपले सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यामुळं तेही सांगत होते की आमची छोटीशी क्लिप घ्या. आणि इथं बुंदी काढणं होतं. गावाकडे ती बुंदी ही गोष्ट लग्नामध्ये, वास्तुशांतीमध्ये जे मोठे कार्यक्रम आहेत तिथं येतात. आणि इथं छान गुलाबजामुन बनवले होते. गुलाबजामुन पण खरंच खूप छान झाले होते. परत राहिलेलं जे ग्रिलला डेकोरेशन होतं ते करायला घेतलं, चहा पाणी घेतला आणि परत सुरू झालं आमचं डेकोरेशन. त्यानंतर सवासणी वगैरे जेवून झाल्या, संध्याकाळचे 6 वाजलेल्या. आणि इथं परत गारवे आले होते. गारव्यांचा प्रोग्राम सुरू होता. खूप लांबनं आले होते. आमच्या सासूबाईंच्या ओळखीतले होते, काही ह्यांच्या ओळखीतले पाहुण्यातले होते. आणि खरंच खूप भारी वाटलं. खूप दिवसांनी हे गावाला असं दृश्य बघायला मिळालं. आम्ही शेतीत राहतो, कोण कोणाला ओळखत नाही, कोण कोणाशी बोलत नाही, शेजारधर्माशीही काय बरंचसं नीट नसतं. पण असं गावाला असे सगळे आपुलकी, बोलणं, नातेवाईक कोण कोणाचं, हे अशा गोष्टी झाल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं. हा नेक्स्ट डे आहे, म्हणजे ज्या दिवशी वास्तुशांती आणि सत्यनारायणची पूजा होती तो दिवस. तर मी छान अशी येलो कलरची साडी नेसलेली आणि राहिलेली फुलं जी आहे ते ओवत होतो. आणि ओवल्यानंतर सकाळी 7:30 वाजले असेल तर इथं आम्ही वरच्या साईडला डेकोरेशन करायला आलो होतो. आता हे आहेत माझ्या नंदेचा भाचा आणि आम्ही दोघांनी डेकोरेशन करायला म्हणजे त्यांनी मला करायला हेल्प केली. आणि हा आलाय नंदेचा मुलगा. आता ह्याची पुढं बघा करामत कशी चालू आहे. खरं तर हे डेकोरेशन करताना खूप भारी वाटलं. एक स्वतःनं जिम्मेदारी पार पाडल्यासारखी वाटली आणि खूप सुंदर झालं होतं. खाली येऊन परत मी रांगोळी घातली. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बाय.